मिरज पाणंद ओढ्यावरील मंजूर झालेल्या पुलाचा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि समितदादांचे विद्यार्थ्यांनी मानले आभार। मिरजेतील वॉर्ड क्रमांक 5 मधील बरेच वर्ष प्रलंबित असलेला आणि पावसामध्ये वाहून गेलेल्या मिरज ओढा पाणंद रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून 2 कोटीचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल आभार प्रदर्शन आणि या पुलाचं भूमिपूजन उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पावसामध्ये हा पूल वाहून गेल्याने रुईकर, बरगाले, कोरे, धुळबुळू, कोरे, म्हैसाळे, दुर्गाडे, पांगळे, मोतुकडे, मळा परिसरातील शेतकरी, महिला, शाळकरी विद्यार्थी यांना जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करण्याची वेळ आली होती। ही बातमी बऱ्याच वृत्तपत्र माध्यमातून प्रसिद्ध झाली होती। याची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। समितदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून आणि डॉक्टर महादेवांना पुरणे, डॉक्टर पंकज म्हेत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे 2 कोटीचा निधी पुलासाठी तात्काळ मंजूर केला। आज भूमिपूजन आणि कामाचा उद्घाटन सोहळा समितदादा कदम यांच्या हस्ते पार पडला। हा पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे आणि समितदादा कदम यांचे फोटो विद्यार्थ्यांनी हातात घेऊन आभार व्यक्त केले।